हिरकणीची गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे. एक साधी गवळण. अंगावरचं दूध पिणारं बाळ घरी ठेवून ती गडावरती दूध घालायला गेली आणि तिथे उशीर झाल्यामुळे येताना गडाचे दरवाजे बंद झाले आणि घरी कसं यावं हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. तिच्यातल्या आईनं तिला स्वस्थ बसू दिलं नाही आणि कडेकपारीतून अवघड रस्त्यातून ती गड उतरून आपल्या बाळापर्यंत पोहोचली. आता बघा ना, ती काय ट्रेन हायकर होती का? दर रविवारी हायकिंगला गेली त्याच्यामुळे तिला प्रॅक्टिस झाली होती आणि तिला ते सोपं झालं? तर नाही. ते कशामुळे झालं? तर तिच्यातल्या असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे. आणि तिला कशाचं मोटिवेशन होतं? तर आपल्या बाळाचं. हिरकणी नाही तर आपल्या प्रत्येकामध्ये असं काहीतरी एक सुप्त असं मोटिवेशन असतं. ते आपल्याला शोधून काढावं लागतं. काही जणांना ते लवकर सापडतं आणि म्हणून ते लवकर यशस्वी होतात. काही जणांना ते शोधत राहावं लागतं. आपल्यामध्ये कोणती सुप्त शक्ती आहे, कोणतं मोटिवेशन आहे, हे आपण स्वतः शोधावं आणि ते मोटिवेशन समोर ठेवून प्रयत्न करावेत. बघा, हिरकणीला जर समजा यश प्राप्त झालंय, तर आपल्याला सुद्धा नक्कीच होऊ शकतं.